नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता आणि पूर्वकल्पना न देता गावातील 25 वर्ष जुनी शासकीय अंगणवाडीची इमारत जेसीबीच्या सहाय्याने पाडल्याप्रकरणी 3 जणांवर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेत सुमारे 35,000 रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं असून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली जेसीबी मशीन जप्त केली। शासकीय मालमत्तेचे नुकसान मौजे अमरापूर गावातील गट नंबर 943 मध्ये ग्रामपंचायतीच्या जागेत लहान मुलांची अंगणवाडी क्रमांक 190 ची इमारत होती। ही 25 वर्ष जुनी इमारत सध्या वापरात नव्हती आणि काहीशी मोडकळीस देखील आली होती। मात्र ही इमारत पाडण्यासाठी कोणतीही रीतसर परवानगी घेण्यात आली नव्हती। विनापरवाना कृत्य आणि तोडफोड 8 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीरपणे पाऊल उचलले। त्यांनी MH 11CW 2755 क्रमांकाच्या जेसीबी मशीनचा वापर करून ही शासकीय इमारत पूर्णपणे जमीनदोस्त केले। शासकीय मालमत्तेचे नुकसान करून थेट कायद्यालाच आव्हान देण्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी सुनील केशव चव्हाण वय 39 राहणार नाशिक, सध्या राहणार आशीर्वाद कॉलनी कडेगाव यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुढील आरोपींवर गुन्हे नोंदवलेत। मंदार वसंत माने, वसंत पांडुरंग माने, समीर शिवाजी देशमुख सर्व राहणार अमरापूर तालुका कडेगाव। आरोपींविरुद्ध सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3(1) आणि भारतीय न्याय संहिता BNS कलम 324(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या आरोपींना अटक झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले। कडेगाव पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव बकल नंबर 659 या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत। शासकीय मालमत्तेची अशी परस्पर विनापरवाना तोडफोड केल्यामुळे कडेगाव तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।